नमस्कार मित्रांनो, दुर्गा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये माईसाहेब अभिषेकला औषध घेण्याची विनंती करत असतात. पण अभिषेक मात्र ते औषध प्यायलाच तयार नसतो. मग माईसाहेब अभिषेकला म्हणतात की अभिषेक, तुम्ही आम्हाला एक वचन देणार होता. आता ती वचन देण्याची वेळ आता आली आहे. मला एक सांगा, दुर्गा किंवा आम्ही आमच्या दोघांपैकी एकाला तुम्हाला निवडण्यास सांगितलं तर तुम्ही कोणाला निवडाल? अभिषेक म्हणतो की माईसाहेब, तुम्ही म्हणता की आमच्यावर भरपूर प्रेम आहे आणि असं असताना तुम्ही आम्हाला अशा घाणेरड्या जाळ्यामध्ये अडकवता. माईसाहेब म्हणतात, ती काल आलेली पोरगी दुर्गा तुम्हाला आमच्यापेक्षा जास्त महत्वाची वाटायला लागली. तुम्हाला आमच्या प्रेमापुढे तिचं प्रेम जास्त महत्वाचं वाटायला लागलं. अभिषेक म्हणतो की माईसाहेब, मला तुमची माया पण वाटते आणि दुर्गाची काळजी पण वाटते. या सगळ्या प्रश्नांवरती आता एकच उत्तर आहे असं म्हटल्यावर माईसाहेब म्हणतात, कोणतं उत्तर? तर अभिषेक जवळ असलेल्या औषधांच्या बाटल्या सगळ्या खाली ढकलून देतो. माईसाहेब ओरडतात की अभिषेक, काय करताय तुम्ही हे? तुमच्या ह्या सगळ्या औषधाच्या बाटल्या तुम्ही अशा फेकून का देतायत? अभिषेक म्हणतो, या सगळ्या प्रश्नांच्या कारणीभूत मीच आहे, त्यामुळे जर मीच नसेल तर हे प्रश्नच राहणार नाहीत. माईसाहेब ओरडून म्हणतात की अभिषेक, असं बोलू नका तुम्ही. आमचं तुमच्यावरती भरपूर प्रेम आहे, आम्हाला तुमची खूप काळजी वाटते. अभिषेक म्हणतो, तुमचं जर आमच्यावर प्रेम असेल तर आम्हाला घ्या समजून की आम्हाला काय हवं आहे ते. माईसाहेब अभिषेक जे जे बोलला त्याचा विचार करत बाहेर येतात. त्यावेळेस तिथे अमय येतो. माईसाहेब अमयला म्हणतात की आम्ही याच्यावरती एवढं प्रेम केलं, एवढी माया लावली आणि आता अभिषेक आम्हाला असं बोलतायत की आम्ही त्यांना समजून घेत नाही. अमय म्हणतो, माईसाहेब तुम्हाला हे सांगायचा प्रयत्न करतोय की तुम्ही दुर्गाला त्याच्यापासून लांब करू नका. अभिषेक दुर्गासाठी फार वेडा झाला आहे. तो दुसऱ्या कोणत्याच मुलीचा विचार करू शकत नाही. आणि अशातच तुम्ही जर सुमितला त्याच्या गळ्यात बांधलं तर मात्र तो तुम्हाला असंच म्हणाल की तुम्ही त्याला समजून घेत नाही. माईसाहेब म्हणतात, आम्ही एवढं साम्राज्य उभं केलं, सगळ्यांना धरून ठेवलं, सगळ्यांवरती प्रेम केली, माया केली आणि त्या बदल्यात आमच्या पदरात काय आलं तर आम्ही आमच्या लेकरांना समजून घेऊ शकत नाही. रघुमामा दारामध्ये वाट पाहत उभा असतो. त्यावेळेस माईसाहेबांची मोठी सून येते आणि ती म्हणते की मामा, कोणाची एवढी टक लावून वाट पाहतायत? मामा म्हणतो की मी माईसाहेबांची वाट पाहतोय, किती वेळ झाल्या अजून त्या घरी आल्याच नाहीयेत, कुठं अडकल्यात कुणास ठाऊक. तेवढ्या तिथे सुमी मस्त आवरून साडी वगैरे घालून येते. मामा म्हणतो, वा वा, काही नक्षत्रासारखी आमची लेक दिसते. बाळा, तुझा या घरातला पहिला सण आहे, त्यामुळं आज तूच घाटाची पूजा करायची, तूच घट बसवायची, हा तुझा मान. तर माईसाहेबांची सून म्हणते की अहो मामा, अजून लग्नाचा तपास नाही आणि तुम्ही तिला घट काय बसवायला सांगतायत, पूजा काय करायला सांगतायत? तर जगूमामा म्हणतो की ती घरची आता सून होणार आहे, त्याच्यामुळं घटाची पूजा ही तीच करणार. तेवढे तिथे ईशा पळत येते आणि ती म्हणते की दादासाहेब इज नॉट वेल, त्यांची तब्येत ठीक नाहीये, त्यांना बरं वाटत नाहीये. जगूमामा म्हणतो, मग आता पूजा कशी होणार जर घरात कोणीच मोठं माणूस नसेल तर? माईसाहेबांची मोठी सून म्हणते, कशाला कोण मोठं लागतंय, मी आहे ना, मी त्यांची मोठी सून आहे, मी पूजा करेल. जगूमामा म्हणतो, अजिबात नाही, देवीचं टाक हे आमच्या घरचे, त्याच्यामुळं ती पूजा ही सुमीच करणार, जा बाळा सुमी पूजेला लाग. ईशा म्हणते, एक्सक्यूज मी मामा, व्हॉट इज दिस टाक? तर मामा म्हणतो की देवीचं रूप ज्या पाण्यात असतं त्याला म्हणायचं असतं टाक बाळा. तो पुढे सुमीला परत म्हणतो की जाऊन पूजेची तयारी कर. सुमी म्हणते की त्यापेक्षा आपण माईसाहेबांची वाट पाहूयात, त्या आल्या की त्या ठरवतीलच ना की कोणी पूजा करायची ते. माईसाहेबांची मोठी सून म्हणते की त्या जर आल्या तर त्या काय आपल्याला पूजा करून देतील होय? जगूमामा म्हणतो, चला तुम्ही पूजेची तयारी करायला लागा, तोपर्यंत मी बघतो की माईसाहेब कुठपर्यंत आल्यात ते. असं म्हणून जगूमामा अमयला फोन लावतो आणि तो विचारतो की माईसाहेब किती वेळात निघणार आहेत तिथून? तर अमय म्हणतो की माईसाहेब इथून कधीच निघाल्यात, अजून घरी पोहोचले नाहीत. तर जगूमामा म्हणतात, नाही अजून पोहोचलेच नाहीयेत, घट बसवायचे आहेत अजून बाकी, पण त्या काही इथून आलेल्या नाहीयेत. तर अमय म्हणतो, हो का, पण 1 तास झाला त्या इथून निघालेल्या आहेत, तुम्हाला कळालं की मला लगेच सांगा. जगूमामा म्हणतो, हो मला कळालं की मी लगेच सांगतो, अभिषेकची काळजी घे, असं म्हणून ते फोन ठेवतात. माईसाहेब इकडे दुर्गाच्या घरी आलेले असतात. माईसाहेबांना पाहून दुर्गाला धक्काच बसतो. ती नजरेनेच गौरीला खुणवते. गौरी दुर्गाच्या आईला घेऊन आत जाते. माईसाहेब आत येतात. त्या म्हणतात की आम्ही असं कोणाच्याही घरी न सांगता जात नाहीत, पण आमचं काम होतं त्याच्यामुळे आम्ही इथं आलो. काका म्हणतात की तुमचे पाय आमच्या घराला लाभले तेच आम्ही धन्य पावलो, या बसा. तर माईसाहेब म्हणतात, नाही मी बसणार नाही, पण माझं काम आहे म्हणून आले. दुर्गा म्हणते की बोला ना माईसाहेब, काय काम आहे? माईसाहेब म्हणतात की आम्ही अभिषेकसाठी तुम्हाला मागणी घालायला आलो आहोत. अभिषेकचं तुमच्यावरती खूप प्रेम आहे, तुम्ही अभिषेक सोबत लग्न कराल का? त्यावरती दुर्गा म्हणते, माईसाहेब तुम्हाला माझ्याबद्दल काही माहित नसताना तुम्ही डायरेक्ट कशी मागणी घालतायत? तर माईसाहेब म्हणतात की आमच्या पोराचं तुमच्यावरती जीवापाड प्रेम आहे, हेच आमच्यासाठी खूप काही आहे, त्याच्यामुळं आम्ही तुम्हाला लग्नासाठी मागणी घालतोय, कराल ना तुम्ही लग्न? दुर्गा म्हणते की थोडा मला विचार करू द्या, मी लगेच तुम्हाला माझा निर्णय देऊ शकत नाही. माईसाहेब म्हणतात की तुमच्या घरामध्ये घट बसले आहेत, तर देवीची शपथ घेऊन सांगा की तुमचं अभिषेकवरती प्रेम नाहीये. तर दुर्गा म्हणते, माझं प्रेम आहे, पण लग्न करण्यासाठी मला थोडा वेळ हवाय, तो वेळ मला थोडासा तुम्ही द्या. माईसाहेब म्हणतात, आमच्यासाठी नाही तर अभिषेकसाठी तुम्ही लग्नाला होकार द्या. अभिषेक तुमच्यावरती जीव ओवाळून टाकतात, त्यांचं तुमच्यावरती प्रचंड प्रेम आहे.
इकडे मोहितेंच्या घरामध्ये घट बसवण्याची तयारी चालू असते. माईसाहेबांची मोठी सून म्हणते की मामा तुम्ही फोन करून बघा की माईसाहेब कुठपर्यंत आले आहेत. दादासाहेबांना जर कळालं ना की दिवस सरायला आलाय पण तरी सुद्धा अजून घट बसवले नाही तर मात्र ते डोक्यावरती घर घेतील. तुम्ही लवकर तपास करा की माईसाहेब कुठे आहेत. तर इकडे माईसाहेब ही दुर्गाला घेऊन हॉस्पिटलमध्ये आलेली असतात. त्या अभिषेकला म्हणतात की अभिषेक तुम्ही जिंकलात आम्ही हारलो. असं म्हणून माईसाहेब दुर्गाला आत बोलवून घेतात. त्या म्हणतात की आम्ही दुर्गाला आता लवकरच आमची सून बनवून घेणार आहोत. अभिषेक म्हणतो की माईसाहेब तुम्ही लग्नासाठी तयार नव्हतात ना. तर माईसाहेब म्हणतात मोडला आम्ही आमचा शब्द. लेकराच्या प्रेमासाठी आम्ही आमचा शब्द मोडलेला आहे. अभिषेक म्हणतो की माईसाहेब तुमचे हे उपकार आम्ही कधी विसरणार नाहीत. तर माईसाहेब म्हणतात की उपकाराची भाषा करू नका. आमचं तुमच्यावरती खूप प्रेम आहे. तुम्हीच म्हणतात ना की प्रेमामध्ये सौदेबाजी चालत नाहीत पण तुम्ही मात्र आमच्यासोबत तेच केलं. तर अभिषेक म्हणतो की मी तुमच्यामध्ये आणि दुर्गामध्ये निवड करू शकत नाही माईसाहेब. मी तरी त्याला काय करणार. माईसाहेब म्हणतात असो लेकराच्या प्रेमापुढं आमच्यासाठी काहीच नाहीये. त्याग करण्यातच प्रेम असतं असं तुम्हीच म्हणतात ना. असं म्हणून त्या हसतात. त्या म्हणतात की आता घटस्थापनेच्या वेळेस आम्ही अभिषेकचं लग्न करणार होतो पण आता त्याचं तुमच्यावरती प्रेम आहे म्हटल्यावरती दसऱ्याच्या आतमध्येच आम्ही हे लग्न उरकून घेणार आहोत असं त्या दुर्गाला म्हणतात. अभिषेक मात्र खुश होतो. आजचा हा भाग इथे संपतो. पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.